फक्त कुंद्रेमुख ते मंगळूर पोर्टपर्यंत काय हा कन्व्हेयर बेल्ट बसवलेला आहे. म्हणजे काय कुंद्रेमुख मधून जे लोह खनिज निघतं फक्त तेच लोह खनिज या ठिकाणी काही निर्यात केलं जातं असं नाही. तर या ठिकाणी कुंद्रेमुखच्या जवळच असलेले हे जे काय शिमोगा आहे किंवा काय या ठिकाणी कोणता असेल धारवाड जे आहे तर या क्षेत्रामध्ये किंवा चिकमंगळूरू क्षेत्र जे आहे तर त्या क्षेत्रामध्ये जे लोह खनिजाचं उत्पादन घेतलं जातं तर ते काय केलं जातं कुंद्रेमुखमध्ये स्थित असलेला जो कन्व्हेयर बेल्ट आहे तिथपर्यंत काय पोहोचवला होतो आणि तिथून ट्रान्सपोर्टेशन कसं आहे अगदी सहज झालेलं आहे. फक्त बेल्टवरती लोह खनिज टाका आणि वाट बघत थांबा. मग काही मिनिटांमध्ये ते कुठं पोहोचतं येऊन मंगळूर पोर्टवरती येऊन पोहोचतात तिथून काय निर्यात होतं. तर अशा पद्धतीने या ठिकाणी काय ही सर्व काय कर्नाटक राज्यामध्ये जे लोह खनिज आहे तर त्याचं डिस्ट्रीब्युशन आपण या ठिकाणी काय बघितलेलं आहे. बघा हे झाले काय कर्नाटकमधील. बघा आपण एक एक बेल्टबद्दल काय सविस्तर चर्चा करतोय. पॉईंट थोडेसे जास्त आहेत काय लोह अयस्काच्या संदर्भात. बघा लोह अयस्कावरतीच या ठिकाणी काय आपण 2 व्हिडिओज काय बनवलेले आहेत अतिशय महत्त्वपूर्ण आहेत आणि काय प्रश्न याच ठिकाणी काय विचारले जातात. म्हणजे हा डिफरन्स मला असं सांगता येईल. बघा बाकीचे जे खनिज आहेत म्हणजे जसं की या ठिकाणी काय जस्त असेल तांबे असेल टीन असेल यांच्यावरती अर्ध्या तासाचा एकच व्हिडिओ इनफ असेल. त्या ठिकाणी काय जास्त फॅक्ट्स आपल्याला काय बघत बसायची आवश्यकता नाही. त्या ठिकाणी काही जास्त प्रश्न सुद्धा काय विचारले जात नाहीत. जसं की नदी प्रणाली बघत असताना गोदावरी नदी असेल कावेरी असेल गंगा असेल तर या नद्यांवरती प्रश्न जास्त विचारले जातील ना. तर लोणी असेल साबरमती असेल किंवा नर्मदा आहे तापी आहे इकडल्या सर्व काय पश्चिम किनाऱ्यावरती काय जाऊन मिळणाऱ्या नद्या आहेत त्यांच्याबद्दल प्रश्न जास्त तयार होतच नाहीत. प्रश्न आलाच तर काय येतो की दक्षिणेकडून उत्तरेकडे किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे काय करा नद्यांचा क्रम लावा. याच्या व्यतिरिक्त कधी प्रश्न विचारला गेलेला नाही पश्चिम घाटामध्ये काय उगम पाहून काय पश्चिम किनाऱ्याला काय वाहत जाणाऱ्या नद्या. म्हणून प्रत्येक चॅप्टरमध्ये काही घटक जे आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. तसंच खनिजांमध्ये एक दगडी कोळसा झाला आणि त्याच्यानंतर दुसरं कोणतं लोह खनिज जे आहे यांच्यावरती प्रश्न जास्त काय खोलवरती जाऊन काय तयार होतात. म्हणून आपण याच्याबद्दल काय सविस्तररित्या बघतोय. याच्यानंतरचे जे खनिज असतील तर मॅग्नेटच्या व्यतिरिक्त बाकीचे सर्व खनिज काय पटापट काय संपून जातील. बघा चौथा आपल्याला बेल्ट बघायचा आहे. चौथा बेल्ट बघू कोणता आहे. कर्नाटकच्या व्यतिरिक्त हा जो कर्नाटकच्या उत्तरेला असलेला या ठिकाणी आपण थोडंसं रब करून घेऊ जागा करून घेऊ म्हणजे तुम्हाला व्यवस्थित काय समजावून सांगता येईल मला. तर आता चौथा बेल्ट बघायचा कुठला आपल्याला काय महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये सुद्धा काय लोह खनिजाचे साठे आढळतात. त्या ठिकाणी सुद्धा काय लोह खनिजाचं उत्पादन काय घेतलं जातं. तर अशा पद्धतीने या ठिकाणी काय गोवा दाखवलेला होता. तर हा अशा पद्धतीने थोडासा आपल्याला दाखवता येईल. ॲक्युरेट येईल न येईल एक अशा प्रकार काय महाराष्ट्र आहे असं म्हणतो. महाराष्ट्र आणि गोवा बेल्ट चौथा आहे कुठला महाराष्ट्र गोवा बेल्ट. बघा एक सांगितलेलं होतं धारवाड प्रकारच्या खडकांमध्ये मुख्य करून हे जे धारवाड असेल किंवा कडप्पा प्रकारचं जे खडक आहे त्या खडकांमध्ये काय लोह खनिज आढळतं. मात्र महाराष्ट्रामधील बहुतांश जो प्रदेश आहे तर त्याच्यावरती काय लावा पसरल्यामुळे बेसाल्ट खडकामध्ये त्याचं रूपांतर झालं. म्हणजे अग्निजन्य खडक जे होतं तर ते अग्निजन्य खडक जे काय ज्वालामुखीतून बाहेर पडलेलं होतं. तर अशा पद्धतीने हा जो डेक्कन ट्रॅप आहे तो डेक्कन ट्रॅप तयार झालेला आहे. मात्र काही ठिकाणी अजून सुद्धा काय धारवाड प्रकारचे असतील कडप्पा प्रकारचे असतील तर ती आपल्याला काय म्हणजे उघडी दिसतात या ठिकाणी आच्छादली गेलेली नाहीत. तर त्या ठिकाणी लोह खनिजाचं उत्पादन काय चांगल्या पद्धतीने म्हणजे महाराष्ट्राचा हा जो काय पठारी प्रदेश आहे मुख्य पठारी प्रदेश तर त्या ठिकाणी काय कुठल्याही प्रकारचे काय खनिज भेटत नाहीत. महाराष्ट्राच्या बाबतीत जर विचार करायचा म्हणला तर महाराष्ट्राचा काय पश्चिम दक्षिणेकडील हा नैऋत्येकडील जो भाग आहे म्हणजे सिंधुदुर्ग असेल रायगड असेल रत्नागिरी असेल या जिल्ह्यांमध्ये आणि त्याच्यानंतर इकडे कुठले भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर हे जे किंवा गडचिरोली जे आहेत याच क्षेत्रामध्ये काय खनिजांचं उत्पादन घेतलं जातं. तर एक प्रकारे असं म्हणता येईल की महाराष्ट्रातील हे 2 क्षेत्र काय मिनरल हर्टलँड असं म्हणता येईल. जसं की भारतामध्ये छोटा नागपूरचा पठार होता त्या पद्धतीने. बघा तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी काय प्रदेश आहेत महाराष्ट्रातील काय क्षेत्र लिहून घ्यायचे कुठले कुठले. या ठिकाणी आहे तुमचा भंडारा या ठिकाणी असेल नागपूर इकडं आहे चंद्रपूर. 3 महत्त्वाचे ठिकाण कोणते कोणते भंडारा दुसरा आहे नागपूर तिसरा आहे चंद्रपूर. चंद्रपूरचा संबंध आपण काय छत्तीसगडमधील काय जो दुसरा बेल्ट बघत होतो दुर्ग चंद्रपूर आणि बस्तर बेल्ट तिथं सुद्धा काय बघितलेला आहे. तर तोच हा क्षेत्र आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी दक्षिणेकडे 2 जिल्हे आहेत कुठले कुठले इकडं येतो एक उत्तरेला रत्नागिरी आणि दक्षिणेला एक जिल्हा येतो कोणता
सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी काय रत्नागिरीमधील एक महत्त्वपूर्ण काय खाण आहे तर ती लिहून घ्यायची आहे. रत्नागिरीमध्ये असलेली एक आहे खाण कोणती, रेड्डी ही खाण. त्याच्यानंतर सिंधुदुर्गमध्ये असलेली सावंतवाडी या ठिकाणी एक खाण आहे. दुसरी एक खाण आहे या ठिकाणी जिथं प्रश्न विचारला गेलेला आहे, धनगरवाडी. बघा, प्रादेशिक महाराष्ट्राच्या काय प्रादेशिक भूगोलाचा अभ्यास करत असताना महाराष्ट्रामध्ये लोह खनिजाचं उत्पादन कुठं कुठं घेतलं जातं यांच्या व्यतिरिक्त सुद्धा काय खूप सारे प्रदेश आहेत. मात्र भारतीय भूगोलाचा अभ्यास करत असताना आपल्याला महाराष्ट्रामधील काय एवढे क्षेत्र पुरेसे आहेत ज्या ठिकाणी काय प्रश्न विचारला जातो. तर जसं इंडियन जिओग्राफी कंप्लीट होईल आपण सायमल्टेनियसली लगेचच काय दोन्ही जे आहेत वर्ल्ड जिओग्राफी आणि महाराष्ट्र जिओग्राफी दोन्ही विषयांना मी या ठिकाणी काय सुरुवात करणार आहे. तर विद्यार्थ्यांनी काय बऱ्याच विद्यार्थ्यांनी विचारलेलं आहे सर की आता परत सांगणं होणार नाही त्याच्यामुळे काय सांगतोय. बऱ्याच वेळा काय टीचिंग करत असताना काय अवांतर जे विषय असतात त्यांच्यावरती काय चर्चा करणं योग्य समजत नाही, आपण काय कधी करत नाही. मात्र या ठिकाणी काही आवश्यक समजतं सांगणं की विद्यार्थ्यांच्या मनात नेहमी ही शंका राहिलेली आहे सर कंबाईनचा जो पेपर आहे ग्रुप बीचा तर त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलावरती किती आणि भारताच्या भूगोलावरती प्रीमध्ये किती क्वेश्चन येतात, प्रपोर्शन काय आहे. तर जो मेन्सचा पेपर असतो PSI STI ASOचा ग्रुप बीचा तर त्या ठिकाणी मग प्रपोर्शन काय आहे, महाराष्ट्राचा किती, जगाचा किती, भारताचा किती, याच्यावरती प्रश्न कसे विचारलेले आहेत. आणि त्याच्यानंतर काय राज्यसेवा पूर्वचा पेपर देणार आहे किंवा सामान्य अध्ययनचा राज्यसेवेचा मुख्यचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये भूगोलावरती जे प्रश्न पडतात तर त्या ठिकाणी महाराष्ट्रावरती किती प्रश्न पडतील, भारतावरती किती प्रश्न पडतील, तर किती वेटेज आहे. बघा सपोज असं करून चला मी सांगेन व्यवस्थित त्याच्यावरती काय सविस्तर एक व्हिडिओ असेल. भूगोलाचं जे वेटेज आहे प्रत्येक विषय म्हणजे प्रत्येक पेपर ग्रुप C असेल, ग्रुप B असेल, राज्यसेवा पूर्व असेल, मुख्य असेल, सर्व प्रकारच्या किंवा या ठिकाणी काय इतर महसूल विभागातली जी पदे भरली जातात किंवा जिल्हा परिषदेअंतर्गत जी पदे भरली जातात तर अशा सर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून मी सविस्तर सांगणार आहे. मात्र आता लक्षात ठेवा समजा भारतावरती 4 प्रश्न विचारले जातील आणि या ठिकाणी काय महाराष्ट्राच्या भूगोलावरती समजा एक 10 पैकी 6 प्रश्न विचारले जातील असं सपोज करू आपण. 4 प्रश्न जरी काय विचारले जाणार असतील तर ते नदी प्रणालीवरती विचारले जातील, प्राकृतिक भारतावरती विचारले जातील, टेकड्यांवरती विचारले जातील किंवा खनिजांवरती विचारले जातील. प्रत्येक टॉपिक तर आपल्याला डिस्कस करायचंच आहे ना. असं तर होऊ शकत नाही की या 4 मार्कांची तयारी न करता आपल्याला फक्त या 6 मार्कांची तयारी करूनच काय एक्झाम क्रॅक करायची, असं तर होऊ शकत नाही. येतं लक्षात. तर त्यासाठी मार्क किती आहेत हे सध्या विचार करू नका, अभ्यास करायचं हे लक्षात ठेवा आपल्याला. आणि याच्याशिवाय त्या गोष्टी पॉसिबल होणार आहेत हे पण लक्षात ठेवा. तर सविस्तर याच्यावरती काय एक व्हिडिओ असेल त्या व्हिडिओमध्ये काय मी सांगेन विधिवत या ठिकाणी काय आपण चर्चा करू. त्यावेळेस तुमच्या काही अडचणी असतील कमेंटमध्ये विचारा. आपण काय सर्व गोष्टी जे आहेत एक डाऊट सेशन म्हणू शकू अशा पद्धतीने काय मी बनवेन व्हिडिओ, त्याच्यामधून काय सगळ्या काय माहिती तुम्हाला मिळतील. तर रत्नागिरीमध्ये आहे काय एक रेड्डी खाण आणि सिंधुदुर्गमध्ये असलेली काय सावंतवाडी आणि धनगरवाडी या 2 महत्त्वाच्या खाणी आहेत महाराष्ट्रामध्ये. काय एवढं काय लक्षात ठेवा. गोवाचा विचार करता या ठिकाणी एक आहे नॉर्थ गोवा आणि दुसरा आहे साऊथ गोवा. तर हे 2 क्षेत्र आहेत. या 2 क्षेत्रांमध्ये काय लोह खनिजाचं उत्पादन घेतलं जातं. तर त्या ठिकाणी असलेल्या महत्त्वपूर्ण काय खाणी लिहून घ्या अगोदर, मग त्याच्यानंतर मी सविस्तर काही गोष्टी काय महत्त्वपूर्ण सांगेन त्या ठिकाणी. तर खाणी आहेत या ठिकाणी कोणत्या कोणत्या, कोष्टी, आदुलमाले, पिरणा आणि आहे ओसा. तर हे महत्त्वपूर्ण खाणी आहेत काय गोव्यामधल्या ज्या ठिकाणी काय लोह खनिजाचं काय उत्पादन घेतलं जातं. आणि या ठिकाणी काय उत्पादित झालेला जो लोह खनिज आहे तर तो गोव्याच्या बंदरावरून काय केला जातो, निर्यात केला जातो. आता गोव्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तर या ठिकाणी काय बघा आता गोव्यातून या ठिकाणी काही निर्यात केला जातो. याचा अर्थ नाही की फक्त गोव्यामध्ये जो उत्पादित केला जाणारा लोह खनिज आहे त्याचंच या ठिकाणी काय निर्यातीकरण होईल. तर रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल. आता रत्नागिरी सिंधुदुर्गमधून सपोज करू की जो मुंबई पोर्ट आहे किंवा न्हावाशेवा जो पोर्ट आहे तर तिथून सुद्धा निर्यात शक्य आहे. तर हा जो लोह खनिज आहे तर तो मुंबईपर्यंत पोहोचवण्यापेक्षा तो मार्मागोवा बंदरावरती पोहोचवणं अधिक सोयीस्कर आणि अधिक सोपं असेल, कमी खर्चिक असेल.
म्हणजे आपण व्यवस्थित जर विचार केला तर काही गोष्टी लक्षात येतील. तर अशा पद्धतीने आणि कर्नाटकमधील सुद्धा काही शिमोगा क्षेत्रामधील सुद्धा काही लोह खनिज काय मार्मागोवा पोर्टवरती काय पाठवलं जातं निर्यातीसाठी. आता मार्मागोवाचं महत्त्व एवढं अधिक का बरं आहे किंवा त्याच ठिकाणातून लोह खनिज जे आहे तर त्याचं निर्यात का बरं केलं जातं. मी नदी प्रणाली चॅप्टर सांगत असताना बघा हे गोव्यामधील काय महत्त्वपूर्ण झाले लिहून घ्यायचे. तर कोष्टी अदुलमाले प्रणा आणि उसा या ठिकाणी कोष्टी आणि अदुलमाले हे महत्त्वपूर्ण आहेत. प्रश्न विचारला गेलेला आहे जोड्या लावामध्ये या ठिकाणी काय खूप वेळा. तर या गोष्टी काही विसरायच्या नाहीत. प्रणा आणि उसा तेवढ्या महत्त्वाच्या नाहीत. तुम्ही नाही लक्षात ठेवलं तरी चालेल मात्र काय नोट्समध्ये तुमच्या असायला हरकत नाही. बघा मी नदी प्रणालीच्या मार्मागोवाचं महत्त्व काय आहे बघा. तर गोव्यामधील काय 2 महत्त्वपूर्ण काय नद्या आहेत. कोणत्या कोणत्या नद्या. हा अशा पद्धतीने समजा हा गोवा दाखवलेला होता आणि गोव्यामधील अशा पद्धतीने 2 नद्या सांगितल्या होत्या तुम्हाला. एक मांडवी सांगितली होती आणि दुसरी कोणती जुआरी. मांडवी आणि जुआरी. तर या ज्या नद्या आहेत तर यांच्या नदीचे मुख एवढे काय खोल आहेत की एकतर इकडं असलेले यांच्या दरम्यानच या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल या ठिकाणी यांच्या दरम्यानच काय आहे हा जो मार्मागोवा जो आहे हे बंदर या ठिकाणी काय किनाऱ्यावरती आहे. तर या नद्यांचे पात्र एवढे खोल गेलेले आहेत की नदी काय समुद्राला ज्यावेळेस काय भरती येते तर नदीच्या मुखामध्ये खूप दूरपर्यंत या ठिकाणी काय होतं पाणी आतमध्ये जातं आणि या नदीच्या मुखावाटे जहाज काय करू शकतात या नदीच्या मुखामध्ये पात्रामध्ये काय प्रवेश करू शकतात. मग मार्मागोवा पोर्टवरती या ज्या वेळेस काय अशी काय जहाजे आतमध्ये येतील तर त्यावेळेस काय केलं जातं या ठिकाणी काय लोडिंगचं काम चालतं. याच्यावरती काय लोह खनिज जे आहे तर ते काय लोह खनिज या जहाजांमध्ये भरलं जातं आणि या ठिकाणी ज्यावेळेस ओहोटी असते म्हणजे भरती आल्याच्या नंतर ज्यावेळेस काय ओहोटीला सुरुवात होते ज्यावेळेस काय पाणी त्याच प्रेशरनी काय वापस जात असतं त्यावेळेस काय इंधनाचा वापर न करता या ठिकाणी काय जहाज इथून इथपर्यंत काय होऊ शकतो काय समुद्र किनाऱ्यापर्यंत येऊ शकतो. आणि याच पोर्टच्या काय परिसरामध्ये उत्तरेकडे दक्षिणेकडे कर्नाटकमध्ये त्याच्यानंतर काय गोव्यामध्ये उत्तरी गोवा असेल दक्षिणी गोवा असेल या क्षेत्रामध्ये तर जे लोह खनिज आहे तर ते याच परिसरामध्ये तर भेटतं. तर म्हणून काय मार्मागोवा हे काय असं एक बंदर आहे ज्या ठिकाणी काय खूप मोठ्या प्रमाणात काय लोह खनिजाचं काय निर्यात केलं जातं. तर 2 महत्त्वपूर्ण आपण बघितले बंदर कोणते कोणते या ठिकाणी एक मार्मागोवा बघितला आणि कर्नाटकमधील काय मंगळुरू हा जो काय पोर्ट बघितला. तर पूर्व किनाऱ्यावरती असलेले मी सांगितलेले होते लिहून ठेवलेले या ठिकाणी हल्दी आणि पॅरादीप. तर 3 तुम्हाला विचारलेले होते तिसरं कोणतं आहे तेवढं कमेंटमध्ये कळवा. 2 गोष्टी तर या ठिकाणी काय ऑलरेडी लिहून ठेवलेल्या आहेत. तर हे झाले भारतामधील काय 4 महत्त्वपूर्ण लोह खनिजांचे पट्टे ज्या ठिकाणी काय लोह खनिज आढळतं लोह खनिजांचं उत्पादन घेतलं जातं. आणि त्याच्यानंतर काय बरेच आपण या ठिकाणी काय जे इंडस्ट्रीज आहेत आयरन स्टील इंडस्ट्रीज जे आहेत तर ते सुद्धा बघितलेले आहेत. तर एवढी माहिती जी आहे तर लोह खनिजाच्या संदर्भात काय पुरेशी आहे. त्याच्यानंतर आणखीन यांच्या व्यतिरिक्त भारतामध्ये आणखीन सुद्धा काही प्रदेश आहेत त्या प्रदेशांमध्ये म्हणजे जसं की राजस्थानमध्ये सुद्धा तर काय लोह खनिज आढळतं असं आपण बघितलं होतं. तमिळनाडूमध्ये सुद्धा आढळतं हे सुद्धा बघितलं होतं. केरळमध्ये सुद्धा या ठिकाणी खाणी आहेत. त्याच्यानंतर उत्तराखंडमध्ये खाण आहे. त्याच्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा खाण आहे. तर यांच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो तर त्यासुद्धा गोष्टी काय करू लिहून घेऊ. तर असं लिहायचं आहे काय इतर क्षेत्र लोह खनिजाचे काय भारतातील इतर क्षेत्र असं हेडिंग टाका. त्याच्यामध्ये आपण काय लिहून घेऊ सविस्तर काय आणखीन यांच्या व्यतिरिक्त काय कोणत्या कोणत्या महत्त्वपूर्ण खाणी आहेत जे आपल्याला काय बघायच्या आहेत. बघा तर यांच्या व्यतिरिक्त हे सर्व काय आपण काय क्षेत्र तर बघितले. तर यांच्या व्यतिरिक्त भारतामध्ये असलेले काय अन्य राज्यामधील अन्य काही क्षेत्र आहेत तर त्यांच्याबद्दल आपण काय लिहून घेऊ. नोट्समध्ये असणं महत्त्वाचं आहे. या ठिकाणी काही प्रश्न विचारला जातो. तर एक म्हणता येईल पश्चिम बंगालमध्ये आहे. पश्चिम बंगालमध्ये व्यवस्थित अशा पद्धतीने लिहून घेऊ. पश्चिम बंगाल जो आहे तो शॉर्टमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. दामोदर आहे तर दामोदर नदीच्या खोऱ्यात आपल्याला म्हणता येईल हे जे आहे काय हे खाणक्षेत्र आहेत लोहचे. तर हा दामोदर क्षेत्रामध्ये काय लिमोनाईट कमी प्रतीचा किंवा कमी दर्जाचा जो लोह खनिज आहे तो भेटतो. या ठिकाणी काय पिवळ्या रंगाचा जो असतो आपण बघितलेलं होतं पश्चिम बंगालमधलं. त्याच्यानंतर दुसरं क्षेत्र आपल्याला म्हणता येईल आंध्र प्रदेशमधील. तर आंध्र प्रदेशमधील या ठिकाणी अंगोल क्षेत्र आणि दुसरं आहे गुंटूर हा क्षेत्र आहे. या ठिकाणी काही लोह खनिजाचे साठे आढळतात. तिसरं आपल्याला म्हणता येईल
तिसरं या ठिकाणी काय राजस्थानमधील 2 क्षेत्र आहेत आपल्याला. कोण? एक भिलवाडा. तर भिलवाडा मी अरवली पर्वत शिकवत असताना तुम्हाला सांगितलेलं होतं की भिलवाडा मंदिर आहे कुठं? राजस्थानमध्ये काय या ठिकाणी अरवली पर्वताच्या नजीक खूपच काय फेमस असं काय मंदिर आहे ते राजस्थान. आणि दुसरं आहे उदयपूर. या ठिकाणी सुद्धा काय राजस्थानमध्ये काय लोह खनिजाचे साठे आढळतात. राजस्थानच्या व्यतिरिक्त या ठिकाणी काय मध्य प्रदेशमध्ये असलेले 2 क्षेत्र आहेत. कुठले? एक सर्वात महत्त्वपूर्ण आहे जो परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे जबलपूर. सगळं आता सांगणं शक्य नाही की कोणत्या परीक्षेमध्ये कोणत्या इयरला काय क्वेश्चन हा पडलेला होता. या ठिकाणी क्वेश्चन पेपर जर ॲनालिसिस केलेलं असेल किंवा प्रश्नांचं स्वरूप आणि प्रश्न कोणते पडले हे जर बघितलेलं असेल तर तुम्हाला काय या गोष्टी काय लक्षात येतील बघा. आणि हे पण डिपेंड करतं की तुम्ही कोणत्या पेपरसाठी काय प्रिपरेशन करते किंवा कोणत्या पोस्टसाठी. जबलपूर. आणखीन एक क्षेत्र आहे तो लिहून घ्या या ठिकाणी सरगुजा हे एक क्षेत्र आहे. याच्यानंतर मध्य प्रदेश. कुठले? पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश झाला. त्याच्यानंतर उत्तर प्रदेशमधील एक फेमस काय वेब सिरीज आलेली होती पाहिली असेल सगळ्यांनी. ते क्षेत्र आहे तर मिर्झापूर. आणि त्या ठिकाणी दाखवलेलं आहे की काय पोलाद उद्योगाचे जे काय खाणी आहेत लोह खनिजाच्या तर त्या. त्याच्यानंतर 6 पहिलं कोणतं? UK नॉट युनायटेड किंगडम. हे कुठलं आहे? उत्तराखंड आहे. या ठिकाणी नैनिताल, गढवाल आणि अल्मोडा या क्षेत्रामध्ये काय लोह खनिज आपल्याला आढळतं. उत्तराखंडच्या व्यतिरिक्त या ठिकाणी 7वं आहे कोणता? या ठिकाणी बघा हिमाचल प्रदेशमधील एक महत्त्वपूर्ण क्षेत्र आहे कांगडी क्षेत्र. तर या ठिकाणी काय कोणत्या प्रकारचं लोह खनिज आढळतं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. नसेल सांगितलं तरीसुद्धा काय कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. हिमाचल प्रदेशमधील जे कांगडी क्षेत्र आहे तर त्या कांगडी क्षेत्रामध्ये कोणत्या ठिकाणी काय लोह खनिज आढळतं बघा. मी तोंडी सांगते, मे बी व्हिडिओमध्ये हा खालचा भाग दिसेल ना दिसेल. आय होप दिसत असेल सगळ्यांना. या ठिकाणी नसेल दिसेल तर काय मी तोंडी सांगतो त्या पद्धतीने लिहून घ्यायचं आहे. जे आंध्र या ठिकाणी तामिळनाडू जे आहे तर तामिळनाडूमधील 2 महत्त्वपूर्ण क्षेत्र आहेत. एक सलेम आणि दुसरा आहे तिरुचिरापल्ली. अगदी महत्त्वपूर्ण आहेत तिरुचिरापल्ली. तर हे सर्व झाले काय या ठिकाणी क्षेत्र. यांच्या व्यतिरिक्त आणखीन एक लिहून घ्या. प्रश्न इथे सुद्धा विचारलेला होता. तर केरळमधील एक क्षेत्र आहे. केरळमधील कोणतं? कोझिकोड. या ठिकाणी काय लोह खनिजाचे साठे आढळतात. भारतामध्ये हेमेटाईट प्रकारचं जे लोह खनिज आहे त्याचं उत्पादन सर्वाधिक काय घेतलं जातं आणि खूप मोठ्या प्रमाणात काय भारतामध्ये काय लोह खनिजाचं उत्पादन होतं. भारत हा एक प्रकारे काय आत्मनिर्भर आणि पूर्णपणे काय स्वयंभू असलेला देश आहे असं सुद्धा आपल्याला म्हणायला हरकत नाही. तर अशा प्रकारे काय भारतातील जो संपूर्ण लोह खनिज जो होता तर या लोह खनिजाबद्दल काय सविस्तर आपण काय पूर्णपणे चर्चा केलेली, पूर्णपणे काय स्टडी केलेला आहे. नोट्स तुमचे प्रिपेअर करा, अभ्यास करा. या ठिकाणी कोणताही पॉईंट आपण सांगायचं या ठिकाणी काय राहिलेला नाही. तुम्हाला तरीसुद्धा काय कुठल्याही तथ्याच्या संदर्भात, कोणत्याही शहराच्या खाणीच्या संदर्भात, राज्याच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी काही समजण्यासाठी अडचण येत असेल तर नक्की विचारा. तर सगळ्यांचं या ठिकाणी काही एरर आलेला असेल तर त्याचं सुद्धा स्वागत असेल. तर सगळ्या गोष्टींचं तुमचं समर्थन केलं जाईल. तुमचा अभ्यास व्हायला पाहिजे हा अंतिम हेतू आहे याचा. तर सर्व गोष्टी आपण या ठिकाणी काही लोह खनिजाच्या संदर्भात या ठिकाणी सविस्तर संपवलेल्या आहेत. तर याच्यानंतर जे लोह खनिज जर एकदा झालं संपूर्ण भारतामध्ये आपण काय एक प्रकारे काय फेरफटका मारून आलेलो आहोत. तर आता परत जेव्हा या ठिकाणी काय मॅग्नीजबद्दल आपण ज्यावेळेस चर्चा करू बघा, मॅग्नीज हा असा खनिज आहे, असा काय एक लोहधात्विक खनिज आहे जो लोहधात्विक म्हणजेच काय लोहाच्या संपर्कात असतो. ज्या ज्या ठिकाणी लोह खनिज आढळतं त्याच ठिकाणी काय मॅग्नीजचे साठे आढळतात. एक प्रकारे असं म्हणता येईल की ज्या खनिजामध्ये काय 40% जास्त या ठिकाणी काय मॅग्नीजचं प्रमाण असतं म्हणजे
लोह असलेलाच खनिज असतो, मात्र त्यामध्ये 40% पेक्षा जास्त जर मॅग्नीज असेल तर त्या खनिजापासून काय मॅग्नीजचं उत्पादन घेतलं जातं, लोह खनिजाचं उत्पादन घेतलं जात नाही. मात्र एखादा खनिजाचा तुकडा आहे ज्याच्यामध्ये मॅग्नीजचं प्रमाण जे मंगल आहे त्याचं प्रमाण 5% पेक्षा सुद्धा कमी आहे, तर त्यातून निष्कर्षण करून मॅग्नीज मिळवत नाही, त्यातून काय लोह खनिज. म्हणजे एकाच खनिजामध्ये काय जे पर्सेंटेज आहे तर ते लोह खनिजाचं जास्त असेल तर ते काय लोह खनिजाची खाण असेल, आणि मॅग्नीज जर जास्त असेल तर त्या ठिकाणी काय मॅग्नीज मिळवलं जातं, म्हणून ती काय मॅग्नीजची खाण म्हणून ओळखली जाते. ज्यावेळेस आपण झारखंडमध्ये बघू मॅग्नीजचे साठे कुठे आहेत तर सिंगभूम क्षेत्रामध्ये, पलामू क्षेत्रामध्ये, बरामजादा क्षेत्रामध्ये. कर्नाटकमध्ये आपण ज्यावेळेस बघू त्यावेळेस काय हेच आपण काय बघणार आहोत, कुठले कुठले हॉस्पेट असेल, चित्रदुर्ग असेल, बेल्लारी असेल, तर याच भागांमध्ये म्हणजेच काय एक प्रकारे मॅग्नीज त्याच ठिकाणी आढळतं ज्या ठिकाणी काही लोह खनिज आढळतात. एवढं सिंगल स्टेटमेंट तुमच्यासाठी काय पुरेसं आहे. म्हणजे विधान काय सांगतं बघा, मॅग्नीज भारतातल्या त्याच प्रदेशामध्ये आढळतं ज्या ठिकाणी काय लोह खनिजाच्या खाणी आहेत. म्हणजे मॅग्नीजच्या संदर्भात तुम्हाला जर विचारलं की मॅग्नीजच्या खाणी कोणत्या कोणत्या आहेत तर सरळ तुम्ही लोह खनिजाच्या ज्या खाणी आहेत त्याच तुम्ही मॅग्नीजच्या खाणी म्हणून लिहिलात तरी तुमचं उत्तर चुकणार नाही. दोन्ही खनिजांच्या खाणी काय एकच आहेत एवढं सांगतो. काय पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय मॅग्नीजला सुरुवात करू, एका व्हिडिओमध्ये काय संपवण्याचा प्रयत्न करू त्याला. तर त्याच्यानंतर बाकी सर्व काय लहान लहान छोटे छोटे खनिज आहेत तर आपण त्यांना काय त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये बघू. तर या ठिकाणी काय सर्वांनी अभ्यास करत राहायचा आहे. नवीन जे टार्गेट आहे ते म्हणजे नवीन जागा निघण्याची किंवा काय नवीन ॲड येण्याची वाट बघू नका. आयोग कधी डिक्लेअर करू शकतं, तर त्यासाठी आपल्याला खूप सारी तयारी करायची बाकी आहे. आपण काय भूगोलाचे या ठिकाणी काय 50 म्हणजे जवळपास काय संपूर्ण भूगोल झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. याच्यानंतर काय कृषी भूगोल वगैरे काय राहिलेला आहे, त्याच्यानंतर वाहतूक, दळणवळण, लोकसंख्येसारखा चॅप्टर जो आहे तो तुम्हाला स्वतःला करायचा आहे. तर त्याच्यामध्ये काय सर्व गोष्टी तथ्यात्मक आहेत, पाठ करायच्या आहेत. प्रत्येक पुस्तकांमध्ये काय गोष्टी सेम दिलेल्या असतात, काही महत्त्वपूर्ण गोष्टी काय एक प्रकारे कोणत्या गोष्टींवरती फोकस करायचा आहे त्याच्यावरती एक व्हिडिओ असेल, लोकसंख्या असेल किंवा जाती जमाती असतील. याच्यानंतरचे राहिलेले घटक आपण काय नंतर बघू. तर तोपर्यंत या ठिकाणी काय विश्रांती घेऊन पुन्हा एकदा अशाच प्रकारचे काय दर्जेदार व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत थँक्यू.